आपल्याला आपल्याला त्यांची ओळख वेगळी होती, पण मी म्हणून विदुषी असा शब्द वापरला होता तुमच्यासाठी. माणूस दिसतो कसा याला फार जास्त महत्त्व असण्याचा काळ आहे, आणि ज्यात कमतरता आहे ते झाकून अजून जास्त कसं चांगलं दाखवता येईल याचा काळ आहे. आणि अशा याच्यामध्ये आपल्या ज्ञानाने, आपल्या अभ्यासाने, आपल्या कौशल्याने जे तेज त्यांच्यात निर्माण झालं आहे ते आपण आत्ता अनुभवत होतो. मला असं वाटतं याला, अभ्यासाला आणि अशा कॅरेक्टरला, चारित्र्याला महत्त्व देण्याची आता आपण फार गरज आहे. मी इतका प्रभावित झालो. किती अभ्यास आहे, किती अभ्यासपूर्ण मांडणी आहे. संस्कृतबद्दल मी बोलणार नाही. आपली परिस्थिती अशी वाईट झाली आहे. मराठी जरी टिकली तरी खूप आहे. माझे वडील, माझ्या आधीची पिढी ही मराठी बोलायची, ऐकायची, वाचायची. आम्ही वाचतो, बोलतो, ऐकतो. आमचं मात्र वाचन कमी झालं आहे, बोलणं मिक्स झालं आहे. आणि पुढची पिढी अशी आहे की ती वाचणार नाही मराठी, वाचतच नाही मराठी. मराठी ऐकणं पण त्यांचं कमी आहे, बोलणं मिक्स आहे. आणि त्याच्या पुढची जी पिढी येईल 20 वर्षात, ती ऐकणार नाही, वाचणार नाही आणि बोलणार नाही. मी लिहिण्याचा विषयच घेतला नाही आहे. लिहिणा विषय संपलाच आहे. म्हणजे पुढच्या 20 वर्षात, 25 वर्षात मराठी वापरातूनच संपेल. आणि त्या पार्श्वभूमीवर ज्या समीराजी आता म्हणत होत्या, कुठली पण भाषा ही फक्त भाषा नसते, ती संस्कृती घेऊन येते. आणि त्याच्यासाठी ती किती महत्त्वाची आहे. म्हणून पहिली माझी विनंती अशी आहे की संस्कृत, आपल्याला जेवढे श्लोक माहिती आहेत, आपल्याला जेवढ्या गोष्टी माहिती आहे, किमान त्याचे अर्थ आपण समजून घेतले पाहिजे. तेवढं किमान आपल्याला सगळ्यांना माझ्यासकट करता येईल. दुसरा एक खूप महत्त्वाचा विषय समीराजींमुळे मला सांगायला आवडेल इथे, जो मी मागेही बऱ्याच वेळा बोललो आहे. आज समीरा या अभिनेत्री म्हणून नव्हत्या बोलत, त्या एक उत्तम शिक्षिका म्हणून आपल्याशी बोलत होत्या. आणि त्यांनी जे सुरुवातीला मांडलं, माझे पण शिक्षक इथे बरेचसे बसलेले आहेत, मेरिटचे विद्यार्थी शिक्षक व्हायचे. एक मेरिटची विद्यार्थिनी शिक्षिका म्हणून इथे बसलेली आहे, या पिढीतली, आमच्या पिढीतली. ठरवून शिक्षक होणं आणि त्याला सर्वोच्च करिअर मानणं हे मागच्या 25 वर्षात, 30 वर्षात संपलं आहे. म्हणजे गायकवाड वहिनी, आत्ता आपल्या मुलामुलींसाठी आपल्याला चांगले शिक्षक पाहिजे, बरोबर की नाही? आणि त्याच्यासाठी आपण पाहिजे तो खर्च करायला तयार आहे, बरोबर? आणि चुकून असे शिक्षक मिळालेच तर मग आपले विद्यार्थी, आपली मुलं चांगली होणार, बरोबर? पण आपल्या त्या चांगल्या झालेल्या मुलांना आपल्याला शिक्षक करायचं नाही, तर मग चांगले शिक्षक कुठून समाजामध्ये निर्माण होतील? ते आकाशातून तर पडू शकत नाहीत. आणि म्हणून अशा क्षेत्रांमध्ये आपल्या मुलांना जायला आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे. मराठी आहे, संस्कृत आहे, या भाषांमध्ये सुद्धा खूप मोठं करिअर आहे. तर हे आज मला त्यांच्या सगळ्या याच्यातून जाणवलं. मला काही 1-2 प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, माहिती आहे? थोडलेच दे. आपल्या घरात मराठी बोलली पण भाषा शिकली जाते. कधी पण ऐकणं बंद होईल आणि बोलणं बंद होईल, भाषा संपणार. आणि मग मुलांना सांगावं लागतं की ते निरंजन आणि वात म्हणजे नेमकं काय असतं, समजतच नाही, कारण वाचन नाही, बोलणं नाही. चला एक प्रश्न विचारतो, तो बऱ्यापैकी त्यांना पण वाटत असावा.
तुम्ही अभिनय कधी सुरू केला, नेमकं कधीपासून केला, कोणत्या वयापासून केला, आणि त्या अभिनयातल्या आतापर्यंतच्या ह्याच्यातले कोणते 2-3 भूमिका किंवा कार्यक्रम तुमच्या खूप लक्षात आहे आणि लोकांच्याही खूप लक्षात आहे? अभिनयाची आवड म्हणजे खरं तर पार्श्वभूमी काही नाही. माझ्या कुटुंबामधलं कोणीही या क्षेत्राशी दूरदूरून संबंध नाही. अजूनही माझ्या घरच्यांना मी नेमकं काय करते हे कळतच असं नाही. म्हणजे नाटकाला आले की नंतर विचारतात की हे कधी पाठ केलंस वगैरे, असं इतपतच वातावरण आहे आमच्याकडे. पण मला वाटतं शाळेत असताना एकदा असं झालं. मी खूप लहान होते, पहिलीत किंवा सिनियर KG, मोठ्या शिशुवर्गात असेल. आणि मला ना गॅदरिंगला घेतलं नाही, कारण ज्या दिवशी सिलेक्शन झालं, ज्या दिवशी मुलं निवडली गेली, त्या दिवशी मी आजारी होते आणि मी गेले नव्हते. तर मी जेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत गेले तेव्हा प्रत्येकजण आपापली तालीम वगैरे करायला लागलेला असंच मला दृश्य बघायला मिळालं आणि मला खूप वाईट वाटलं. तर मी घरी जाऊन बाबांना सांगितलं की मला शाळेत घेतलं नाही आहे ह्याच्यात. तर बाबांनी चौकशीसाठी म्हणून आले आणि त्यांनी विचारलं की काय झालं. तर त्यांनी सांगितलं होती नव्हती. तर बाबा म्हणाले ठीक आहे, हरकत नाही, पण सहज शक्य असेल तर बघा, तिला काहीतरी संधी द्या. आणि तेव्हा कुठेतरी माझ्या वडिलांच्या लक्षात आलं की हिला या लहान वयातही तिला इतकी ओढ आहे कुठेतरी की मला ते करायचं. आणि मला प्रचंड आनंद झाला होता. आजही माझ्याकडे ते फोटो आहेत की मी तयार झालेले आणि त्या स्नेहसंमेलनाला आमचे, आता आत्ताच्या मुलांना खूप हसू येईल कारण ते मेकअप वगैरे फार छान करतात. आमचे शिक्षक आणि आम्ही दोघंही मेकअपच्या बाबतीत इतके हुशार होतो की मी चंद्र झाले होते. त्यामुळे तो चंद्राचा एक थर्माकोलचं हे बाबांनी करून दिलं होतं, पुठ्ठ्याचा चंद्र, त्याला चंदेरी कागद लावून वगैरे. आणि बाईंनी असं आयत्या वेळेस आता स्टेजवरती जाणार त्यावेळेस त्यांनी ती रूसची डबी असते माहिती, गुलाबी, ती अशी 2 स्टॅम्प मारले आणि पाठवलं. तर ती स्टेजवरची पहिली एंट्री होती. पण असं वाटलं की मला त्या वयात कळत नव्हतं, पण कुठेतरी माझ्या वडिलांना वाटलं की हिला असे काहीतरी गुण दिसत आहेत हिच्यात, आपल्याकडे घरात इतर कोणी नाही. मग मार्गदर्शनासाठी म्हणून नाट्य शिबिरांना पाठवायला सुरुवात केली. म्हणजे मला वाटतं मी त्याच्या आधीच्या सगळ्या सुट्ट्या गावी जात होते, पण नंतर एक असा काळ आला की मला गावी जाणं जमेना इतकं मी नाट्य शिबिरांमध्ये झोकून दिलं होतं स्वतःला. आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे नाट्य शिबिरं, सुदैवाने मी जे नाट्य शिबिर केलं पहिल्या 2 सुट्ट्यांमध्ये, त्या एका नाट्य शिबिरातून एक मालिका घडली. आजचा दिवस गमतीचा नावाची मालिका होती. माझं पहिलं टेलिव्हिजनवरचं काम, मी पहिलीत वगैरे असेन, पहिलीत किंवा दुसरीत असेन फार फार तर. त्या मालिकेचं चित्रीकरण काही कारणाने बराच काळ झालं, म्हणजे एकच भाग असणार होता त्याच्यामध्ये. मी राजकन्या झाले होते, पण त्याची स्टारकास्ट तुम्ही ऐकाल. राजा म्हणजे माझे वडील होते अजय वडावकर. त्या सिरियलमध्ये प्रधान म्हणून काम करत होते लक्ष्मीकांत बेर्डे. आणखीन एक प्रधान होते किशोर नानलस्कर. आणि ही अशी सगळी माणसं, म्हणजे त्यावेळेस शूटिंगच्या दरम्यान ना माझा दात पडला. दुधाचे दात पडतात ना त्या वयामध्ये, आणि मग खोटा दात बनवून घेतला होता माझ्या वडिलांनी शूटिंग पुरतं, मला उच्चार नीट करता यावेत म्हणून. पण तो दुखायचा, त्यामुळे मी तो शूटिंग पुरताच लावू शकायचे. आणि लक्ष्मीकांत बेर्डे ना मला चिडवायचे, ते मला जवळ बोलवायचे आणि म्हणायचे दगड म्हण दगड. मला बोलता यायचं नाही, मी दगल दगल करत बसायचे. वडापाव म्हण वडापाव. तर माझं मला हे वाटतं की किती छान योग असतात बघा, की पुढे जाऊन मी लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर त्यांचं जे गाजलेलं टुरटूर नाटक, त्याची आज विंग्सनी केलेली CD आहे, जर तुम्ही पाहिलीत YouTube वरती वगैरे सुद्धा ती उपलब्ध आहे. तर त्या CD मध्ये लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी काम केलंय. अरे वा, क्या बात. आणि तेव्हा जेव्हा म्हणजे मी आत्ताच्या काळातली ती गोष्ट, त्यांचं अगदी शेवटच्या काही कामांपैकी ते असेल दुर्दैवाने, पण तेव्हा जेव्हा त्यांना मी भेटले तेव्हा त्यांना मी म्हटलं की लक्षा मामा, तुम्हाला आठवतंय का मी तुमच्याबरोबर काम केलं होतं आणि तुम्ही मला दगड आणि वडापाव म्हणायला लावायचा. तर असे खूप मला वाटतं की एकतर कलाकार होणं, कुठलीही प्रतिभा तुमच्याकडे असणं हा कुठेतरी एक आशीर्वादच आहे परमेश्वराचा. आणि तुमच्या हातात एवढंच आहे की त्याला तुम्ही अधिक कसं फुलवू शकता, ते व्रत म्हणून कसं सांभाळू शकता. कुठलीही बॅकग्राऊंड नसताना आज मी काही खूप छान भूमिका माझ्या वाट्याला आल्या. आणि काही न करता, म्हणजे अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की इथे यशस्वी होण्यासाठी काय करायचं. तर मला वाटतं तुम्ही मगाशी म्हणालात तसं उत्तम काम करायचं, ही एकच गोष्ट आहे. म्हणजे माझ्या ओळखीचं आजही कोणी नाही की हा अमुक निर्माता माझ्या ओळखीचा आहे का, अमुक दिग्दर्शक माझा मित्र आहे का, तो माझ्या गल्लीत राहतो का, तो माझा काका आहे, तो माझा मामा आहे, असं काहीही नाही. पण एका कामातून दुसरं काम, दुसऱ्या कामातून तिसरं काम, असं आजवर मी जे काही काम करत आले त्याच्यामध्ये माझं मी
भाग्य थोर समजते की मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या 2 राण्या करण्याची संधी मिळाली. वा. राजा कुठल्या ह्याच्यात होतं? राजा शिवछत्रपती मालिकेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हेंची स्टार प्रवाहावर जी अतिशय गाजलेली मालिका, त्यामध्ये मी पुतळाबाईंची भूमिका केली होती. बर. आणि आता त्यांच्याच प्रोडक्शननी स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका केली होती. नीना कुलकर्णी त्याच्यामध्ये जिजामातांची भूमिका करत होत्या. त्यावेळेस मला सईबाईंची भूमिका करायला मिळाली. वा. तर ही माझ्यासाठी खूप खूप भाग्याची गोष्ट आहे की ज्यांच्या चरित्राचं पारायण करतो त्या चरित्रामधल्या 2 व्यक्तिरेखा काही काळासाठी जगण्याची संधी मिळणं ही खूपच भाग्याची गोष्ट. त्यानंतर काही चांगले सिनेमे करायला मिळाले. काळूबाईच्या नावाने चांगभलं सारखा सिनेमा की जो खूप म्हणजे आपल्याकडे शोले सारखा चाललेला सिनेमा, माझा पहिलाच सिनेमा होता. आणि सुदैवाने मकरंद अनासपुरेंच्या बरोबरीने विनोदी भूमिका करायची संधी मला मिळाली. आणि मला त्या वर्षीचं स्टेटसाठीचं नॉमिनेशन सुद्धा होतं विनोदी अभिनेत्री म्हणून. आता अलीकडे माझ्याकडे कोणी फार विनोदी अभिनेत्री म्हणून पाहणार नाही, पण बरा करते विनोद. आणि त्यानंतर 4 दिवस सासूचे सारखी मालिका मला करायला मिळाली की जी मुळात माझी सुरुवात आभाय मायापासून झाली, जो पहिला डेली सोप होता. दैनंदिन मालिका हा पॅटर्नच आभाय मायापासून आला आणि ती मालिका इतकी प्रचंड गाजली की मला आठवतंय माझा पहिला भाग प्रदर्शित झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यात मला लोक ओळखायला लागले होते. तर याच्यापेक्षा अधिक चांगला ब्रेक तुम्हाला काय, ही माझी पुण्याई नव्हती, त्यात माझं काही कर्तृत्व नव्हतं. ती मालिकाच इतकी प्रसिद्ध होती की त्याच्यात काळं कुत्रं दिसलं असतं तरी दुसऱ्या दिवशी लोकांनी ओळखलंच असतं की अरे आभाळ माझा काळं कुत्रं. पण ठीक आहे, अगदी तेवढी वाईट परिस्थिती नाही, पण ती एक आपण म्हणतो ना एक चांगली सुरुवात मिळणं ती आभाळ मायातून मिळाली. 4 दिवस सासूचे सारखी मालिका 11 वर्ष मालिका चालते. 11 वर्ष. आणि त्या मालिकेमध्ये पण पुन्हा मला 2 भूमिका करायला मिळाल्या. माझी एक भूमिका मी केली, तो ट्रॅक संपला आणि त्यानंतर पुन्हा मी म्हणते तसं तुमचं काम जेव्हा आवडतं त्या निर्मात्यांना काही अडचण निर्माण झाली. एका मुलीला अचानक रिप्लेस करायचं होतं. त्यांनी मला एका रात्रीत फोन करून बोलवून घेतलं. म्हटलं हो या मालिकेत मी आधी एक भूमिका केली आहे ना. ते म्हणाले हरकत नाही, आपण लोकांना सांगू. आम्ही ॲक्च्युली लोकांशी संवाद शूट केला की याआधी तुम्ही मला या भूमिकेत पाहिले, आता तुम्ही मला या भूमिकेत पाहाल. असं आम्ही शूट करून मी रोहिणी हटंगडी यांच्या नातीची भूमिका केली, जी नंतर माझा आधीचा ट्रॅक खूप लहान होता त्यामुळे तो आता लोक विसरलेही, पण आजही रोहिणी हटंगडींची नात म्हणून मी, प्रिया मराठे, आम्ही सगळे त्यावेळेस एकत्र काम करत होतो. आणि रोहिणीताईंसारख्या व्यक्तिमत्वाबरोबर काम करण्याची संधी मिळणं, त्यांच्याकडून शिकता येणं. कविता लाड सारखी एक अभिनेत्री आज तुम्ही जे मगाशी म्हणालात की करिअर आणि संसार याचा बॅलन्स कसा साधायचा असतो, अलकाताई आहेत, अलका कुबल यांच्या बरोबर मला काम करता आलं. या सगळ्यांना आपापल्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. म्हणजे कलाकार म्हणून तर त्या ग्रेट आहेतच, त्यांच्या अभिनय गुणांचं अनुकरण तर करावं आणि ते आपसूक घडतंच तुमच्याकडून. जेव्हा तुम्ही उत्तम कलाकार पाहता तेव्हा आपोआप तुमच्या कामात सुधारणा होते. पण या सगळ्यांनी माझं माणूस म्हणून जगणं खूप वेगळं केलं, खूप समृद्ध केलं. वा. सो कलाक्षेत्राच्या बाबतीत वा वा वा, फार छान, खूप धन्यवाद. आणि मला आज खूप चांगलं असं वाटतंय की एक वेगळ्या प्रकारचा विषय आज आपल्याला ऐकायला मिळाला. 2 महत्त्वाचे मुद्दे मी तरी जे शिकलो ते आपल्यासमोर मांडलेत. आणि इतका अभ्यास करता आला पाहिजे, अभ्यासाने हे तेज असं झळकलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने एखादा विषय घेऊन आणि त्या सगळ्या शिकण्यासाठी त्यांनी अनेक तडजोडी पण या सगळ्या झगमगत्या दुनियेमध्ये केल्या. म्हणजे नाही म्हटलं अनेक गोष्टींना, खूप मोठी गोष्ट आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी खूप मनापासून शुभेच्छा देतो भविष्यातल्या सगळ्या स्वप्नांसाठी आणि कर्तृत्वासाठी.